शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे. आता परत एकदा आपण यशवंत म्हसे यांच्या प्लॉटमध्ये आहोत आणि आज हा आपला चौथा व्हिडिओ आहे. प्लॉटला आज 97 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि म्हसेंकडून आपण आता काही फॅक्ट अजून जाणून घेणार आहोत. म्हसे साहेब नमस्ते. नमस्ते. मला सांगा, मागचा तोडा किती किलोचा झाला? 2800 किलोचा. 2800 किलोचा मागचा तोडा झालेला आहे. आणि शेंडाळी काय म्हणते? शेंडाळे कंट्रोल आहे. शेंडाळी नाहीये, नाही एकही शेंडा पडलेला दिसत नाही. नाही. आणि सगळ्यात महत्वाचं सांगा की आता टेम्परेचर हाय झालेलं आहे. ह्या स्थितीमध्ये मागचा तोडा आपला 2800 किलोचा झालेला आहे. ह्या स्थितीमध्ये थोडासा रिव्हर्स येण्याची शक्यता आहे. हो. पुढच्या महिन्यामध्ये त्याला आता आपण परत कव्हर करू. हो. परंतु मला एक सांगा, 2800 किलो मध्ये किडकं वांग किती निघालं होतं? खूप कमी होतं. अगदीच एक 5 ते 10 किलो पर्यंत. 2800 किलो मध्ये 800 किलो मध्ये 10 किलो. हो हो. आता विषय असा आहे, ह्या प्लॉटमध्ये औषध प्रत्येक पानांपर्यंत पोहोचणं दुरापास्त झालेलं आहे. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा एक 5 ते 6% पानांवरती औषध पोहोचू शकत नाही. कारण की कॅनोपी झाडांची आता मॅच झालेली आहे. 97 दिवसाचा प्लॉट आहे. दोन्ही ओळी मॅच झालेल्या आहेत. मला एक सांगा, मार्केटमध्ये रेटमध्ये किती फरक आहे आपल्या आणि इतर शेतकऱ्यांच्या वांग्यात? 2 रुपयाचा फरक पडतो. 2 रुपयाचा फरक पडतोय. हो. मेघना ही जात आहे आणि निश्चितच ह्यांच्या वांग्याला 2 रुपये इतर शेतकऱ्यांपेक्षा जास्त रेट आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे 55 गुंठे क्षेत्र असलेल्या वांग्यातून 2800 किलो आणि त्यामध्ये 8 ते 10 किलो फक्त किडका वांग आणि शेंडाळी नाहीये. बरं, भुरी डावणी हा काही प्रकार? नाही. पानांचा गुच्छ होणे? नाही. पानांचा गुच्छ होणे, भुरी डावणी हा कसलाही प्रकार नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं आपल्या इतर खूप साऱ्या शेतकऱ्यांनी भेटी देऊन ह्या प्लॉटची पाहणी केलेली आहे. आपण आता जे प्लॉट हँडल करत आहोत, आपल्याकडे जे प्लॉट आहेत त्या प्लॉटमध्ये सर्वात हायेस्ट परफॉर्मन्स देणारा हा प्लॉट आहे. तरी सुद्धा पंचगंगा सुपर गौरव आणि मेघना जातीचं जर तुलनात्मक उत्पन्नाच्या बाबतीत तुलना करायची झाली तर आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की पंचगंगा सुपर गौरव ही जास्त उत्पन्न देते. परंतु मेघनामध्ये 55 गुंठे क्षेत्रामधून 2800 किलो तोडा हे एक रेकॉर्ड आहे. आतापर्यंत दरवर्षी तुमचं जे खर्च व्हायचा त्या खर्चाच्या तुलनेमध्ये जे उत्पन्न निघायचं आणि प्लॉटची कंडिशन असायची त्यामध्ये किती फरक आहे? 30% फरक आहे. मालात वाढ आणि कपात. खर्चात कपात आणि मालात वाढ ह्याच्यामध्ये 30% त्यांना कपात दिसते. हो. दरवर्षीपेक्षा कमी आहे शेड्यूल. आपण जे म्हणतोय की आपण 12 महिने चालू, आता हे प्लॉट माझ्या छातीच्या खांद्याच्या जवळपास आलाय, खांद्याला आलेला आहे. आपण जे म्हणतोय की 12 महिने आपण प्लॉट चालवणार चॅलेंज घेऊन, काय वाटतं याच्याबद्दल? नाही, चालन प्लॉट चालन. 12 महिने चालणार आहे. 12 महिने चालणार आहे. कारण सुस्थितीत आहे, अजून एकदम वेल कंडिशन आहे. कंडिशन खराब नाही. मर आपली एकही रोग गेलं का? नाही. मर काही जमा म्हणजे नाहीच. नंतर तुमच्याकडे 40 दिवसानंतर आल्यानंतर मरीचा विषयच नाही. मर नाही, गुच्छ म्हणजे त्याला आपण माल फॉर्मेशन म्हणतो नाही, शेंडा आळी नाही. दुसरी गोष्ट, 2800 किलो मध्ये 8 ते 10 किलो किडकं वांग ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की ह्याच्या अगोदर समजा 1000 किलो मागे किती किडकं निघायचं? 1000 किलो मागे 50 ते 60 किलो किडकं निघायचं. 50 ते 60 किलो किडकं असायचं. म्हणजे 2800 किलो मध्ये जवळपास आम्ही कॅरेट मध्ये हिशोब केला तर जवळजवळ 4 5 कॅरेट 4 ते 5 किडकं निघायचं. म्हणजे 2800 किलो मध्ये त्या मानाने 200 किलो निघायला पाहिजे होतं, तर आता 8 ते 10 किलो 10 किलो पर्यंत निघलं. ही सुद्धा एक मोठी अचिव्हमेंट आहे. आणि आपण ज्या मिशन वरती काम करतोय की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढलं पाहिजे, एक्झॅक्टली आपण त्या मार्गावरती बरोबर चाललेलो आहोत. त्या मार्गावरती आपण शेतकऱ्यांना तसे रिझल्ट देत आहोत. उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे हे आपलं मुख्य टार्गेट आहे. वांगे उत्पादक शेतकऱ्यांचे तुम्हाला भरपूर फोन येतात. तरी पण इतर वांगे उत्पादक शेतकऱ्यांना आता सध्या काय सल्ला द्याल नॉर्मन बोरलॉग शेड्यूल? नाही, करा वापर. त्यांनी रिझल्ट चांगलेच आहेत.
म्हणजे आतापर्यंत मी जे वापरलं त्याच्या अनुभवानुसार सांगतो. आतापर्यंत तुम्हाला आपण नॉर्मन बोरलॉगचे जेवढे शेड्यूल आणि जेवढे प्रॉडक्ट दिले हो. त्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवलं का की एखाद्या प्रॉडक्टचा रिझल्ट नाही किंवा कमी रिझल्ट आहे किंवा हे उगच शेड्यूल केलं आतापर्यंत असं जाणवलं? नाही नाही, आपलं बुरशीनाशक आहे, चांगलंच आहे, कीटकनाशक आहे, आळीसाठी चांगलीच प्रोडक्ट आहे. ह्या एवढ्या प्लॉटला शेंडाळी किती त्रास देत होती नाही, आतापर्यंत? आतापर्यंत भरपूर त्रास दिला असं कदाचित वेगळी औषध असते तर म्हणजे किंवा प्रिव्हेंटिव्ह मला घेत बसावं लागली असती, तो खर्च वाढला वाढला असता. असता. हा निश्चितच शेंडाळी हा वांगे उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आणि ह्या मुख्य प्रॉब्लेम वरती आपण 100% यश मिळवलेलं आहे. पुढचे अपडेट देतच राहू. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.